तर मित्रांनो, आता ही एक रिमोट कंट्रोल कार आहे. ती माझी आवडती होती, पण आता ते त्याच्या टायटॅनियम आर्मीच्या पातळीवर राहिलेले नाही. आता आपल्याला हवे आहे. हे टायटॅनियम आर्मी लेवल वाहन आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्यासाठी म्हणजे तुमचे टायटॅनियम आर्मीसाठी आम्ही आमच्या टायटॅनियम आर्मीची पातळी वाढवली. त्याची वाट बघा मित्रांनो. मित्रांनो, तुम्हा लोकांसाठी तसेच काहीतरी सामर्थ्यवान करण्यासाठी आम्ही फक्त आमची निर्मिती केली आहे. या राणीला रिमोट कंट्रोल बनवले आहे. हो मित्रांनो, आता ही इतकी मोठी कार आहे ना, म्हणजे मोठ्या मुलाचे खेळणे. आता ते रिमोट कंट्रोलवर चालते आणि मित्रांनो, आम्ही ही कार चालवू शकतो. या रिमोटनेही चालवता येते. आम्ही ही कार या एक्सबॉक्सच्या रिमोटने देखील चालवू शकतो. पण मित्रांनो, हा एक एक्सबॉक्स रिमोट आहे, त्याची श्रेणी इतकी नाही. म्हणूनच आत्तासाठी आम्ही हा रिमोट या वाहनाला जोडला आहे केले आहे आणि याच्या मदतीने हे वाहन पुढे सरकते आणि त्यासोबत मुले जातात. तसेच या वाहनाच्या आतील बाजूस सर्व आसन आणि जागा काढण्यात आल्याचे दिसून येते. ड्रायव्हरसाठी आत जागा नाही. आपण पाहू शकता की प्रवासी मागे बसू शकतो, परंतु ड्रायव्हर. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो. इथे आमच्या गाडीचा मेंदू आहे, तिथून दाखवा. येथे आपल्या वाहनाचा मेंदू आहे आणि या मेंदूला या 2 बॅटरीमधून शक्ती मिळते आणि त्याचवेळी आम्ही स्टिअरिंग व्हील काढून मोटरशी जोडले आहे. आमच्या गाडीच्या मेंदूच्या आत 4 या वाहनासह प्रोग्राम केलेले एक आर्डिनो आहे. त्याचवेळी अनेक मोटार चालक आहेत, जेणेकरून सर्व मोटार फिरत आहेत. अरे मित्रांनो, म्हणायला खूप सोपे वाटते, पण हे वाहन रिमोट कंट्रोलने बनवायचे. हे वाहन पूर्ण करण्यासाठी आम्हाला, म्हणजे मला आणि माझ्या टीमला 2 महिने लागले. तुम्ही पहा, आमच्या या राणीसोबत काहीही करण्यासाठी हे अगदी योग्य आहे. जर सर्व काही तुरुंगात गेले तर मी तुम्हाला जास्त त्रास न देता पटकन परिचय देतो. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल आणि ज्याचे हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील, असे वाहन रिमोटने चालवण्याचे माझेही स्वप्न आहे. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि मी वेडा झालो आहे. फक्त हे वाजवायचे आहे. मी परिचय वाजवत आहे. व्हिडिओ आवडला? पटकन, लवकर, चला. आमचे रक्त. माझ्याकडे फक्त टायटॅनियम आहे. तुम्ही घरी असे काहीही करण्याचा प्रयत्न करू शकता. 2 गाड्या चालवू नका. तर आता मेंदूला आणि सर्व मोटर्सना योग्य प्रकारे शक्ती देऊया, जेणेकरून सर्व काही ठीक होईल. हे मेंदूला आणि इतर सर्व गोष्टींना शक्ती देते. ठीक आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला त्याची कार्ये दाखवतो, जे तुम्ही पाहू शकता. मी इथे स्विच दाबताच आमच्या गाडीचे ब्रेक. मला ब्रेक दाखवा. गाडीचे ब्रेक रिमोटने आपोआप काम करतात. मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही पाहू शकता की रिमोट ब्रेक कार्यरत आहे आणि तितक्या लवकर मी ते पुशअप करतो. कारचे ब्रेक लागले आणि इथे आमचे स्टिअरिंग आहे, चे नियंत्रण. इथले टायरही हलत असल्याचे पाहायला मिळते. पहा, आमचे स्टिअरिंग पूर्णपणे रिमोट कंट्रोल्ड आहे. बघा, मी या वाटेने वळताच आमचे टायर फिरू लागतात आणि जर मी ते मोकळे सोडले तर ते मूळ स्थितीत परत येते. पहा, आला आहे. आणि इकडे तिकडे फिरायचे असेल तर इकडे. आणि त्या व्यक्तीची मूलभूत कार्ये म्हणजे स्टिअरिंग, ब्रेक आणि प्रवेगक देखील रिमोट कंट्रोलने चालवला जातो. ते फक्त वाहनाचे इंजिन आहे. त्याची व्यवस्था आपण आताच तयार केली आहे, म्हणूनच मी तुम्हाला ती गोष्ट दाखवू शकत नाही. मी तसेच त्याच्याकडे असलेले गिअर आहे. हे वाहन मॅन्युअल आहे आणि त्याचवेळी कदाचित तुम्हाला आठवत नसेल, पण आम्ही या कारचा खूप वाईट प्रयोग केला. आम्ही असे केले की आम्ही ते 70 ते 80च्या वेगाने चालवले आणि त्याचवेळी ते पुढे जात होते. मी गाडीच्या आत पडलो होतो, त्यामुळे या गाडीचा गिअर बॉक्स तुटला होता. या कारणास्तव आम्ही हा गिअर बॉक्स स्वयंचलित बनवला नाही, कारण तो विनोदासारखा दिसतो. हे शक्य आहे की फक्त आपले मानवच ही गोष्ट वापरू शकतात. इतर सर्व गोष्टी रिमोट आहेत. फक्त क्लच आणि गिअर नियंत्रित आहे. आम्ही अजून रिमोट कंट्रोल बनवलेले नाही. तुम्ही दुसरी कार घेतली तर आम्ही ती रिमोट कंट्रोलही करू. ठीक आहे मित्रांनो, तर आता कार स्टार्ट करू आणि सर्व स्विच चालू झाल्यावर रिमोटने चालवू. मी सर्व काही बरोबर आहे का ते तपासेन. आता ते सुरू करूया. ठीक आहे. अरे हो, आता ठीक आहे. आता आपण पाहू शकता की आमचे वाहन पूर्ण झाले आहे. मी त्याचा एक्सिलरेटर ओढला तर
त्याच वेळी ते बंद करावे लागले तर रिमोटद्वारेच बंद करता येते. ल बंद किंवा पूर्ण नाही. एक प्रकारे रिमोट कंट्रोल. चला तर मग या सर्व मैदानावर चालवू. ते पुन्हा सुरू करा आणि नंतर जमिनीवर चालवा. आहे. आता ते घाबरले आहेत. अहो, मी खूप वाईट आहे. मी ड्रायव्हर नाही, पण मित्रांनो, एवढी मोठी गाडी चालवण्यासाठी मी रिमोटचा वापर करू शकतो. मी ते प्रथमच चालवत आहे, म्हणून मला ते नियंत्रित करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. हे शिकायला वेळ लागेल कारण रिमोट बघताना स्टेअरिंगच्या अशा फेऱ्या कराव्या लागतात, पण रिमोटवरून कंट्रोल करताना तुम्हाला एक्सिलरेटर अतिशय हळूवारपणे लावावा लागेल. कोणतेही स्टीअरिंग हलके कापले पाहिजे. यावेळी तुम्ही गाडीतून खाली उतरा. ठीक आहे, चला आणखी एकदा गाडी चालवू. कॅमेरा घे एकदा. बाजूची बाजू. गाडी इथे थांबत नाही. ठीक आहे, कार रिमोट कंट्रोल्ड आहे.
तर तुम्ही सगळे इथे जाल पासून. भीती वाटली. अरे मी विसरतोय, मला शिव्या. तुम्हाला भीती वाटत आहे? चालू नका, बसून राहा. बसताना चालवा. राईड जास्त आवाज करणार नाही. ठीक आहे मित्रांनो, मी येथे ब्रेक लावले आहेत आणि कार देखील बंद केली आहे. कार लांब असताना सर्व योग्य केले आहे, बरोबर? मग मला सुकाणू कुठे आहे हे समजू शकत नाही, म्हणूनच आमच्या कारला अपघात झाला आहे. पण ब्रेक वगैरे सर्व व्यवस्थित काम करत असल्यामुळे आमचे वाहन योग्य वेळी धावते. पण ती थांबली. अरे देवा, या लोकांनो, तुम्ही बघू शकता की मी इथपर्यंत वळलो आहे, पण या खड्ड्यात गेल्यावर आमची गाडी थांबली आहे. ती गाडी दिसते. आत्ता आत कोणीही नाही, सर्व काही रिमोट कंट्रोलने चालते. म्हणून मित्रांनो, येथे मला आशा आहे की तुम्हाला हे टायटॅनियम आर्मी लेवल वाहन आवडेल जे रिमोटने चालवले जाते. तुम्हाला ते नक्कीच आवडले असेल. या कारने आजपर्यंत खूप आश्चर्यकारक काम केले आहे. म्हणून या व्हिडिओसाठी जर तुम्हाला या कारसाठी हा व्हिडिओ लाईक करायचा असेल तर मला 5 लाख लाईक्स आहेत. तुमची इच्छा असल्यास अधिक करा. तुमच्या मनात आणखी काही किडे किंवा प्रश्न असतील तर विश्रांती घ्या. जर होय किंवा तुमची काही सूचना असेल तर कृपया मला खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये कळवा. तुमचा भाऊ ते नक्कीच पूर्ण करेल. आज आराम करा. एवढंच तुमच्यावर प्रेम आहे. टायटॅनियम आर्मी तुमच्यावर खूप प्रेम करते. खूप जय हिंद, जय भारत.